खरं तर EVM वरती संशय घेत मार्कडवाडी जे माळशिरस विधानसभा मतदारसंघातील एक गाव आहे, या मार्कडवाडी गावाने या ठिकाणी EVM वर संशय घेऊन बॅलेट पेपर पद्धतीने मतदानाची चाचणी जी आहे त्याची मागणी या ठिकाणी प्रशासनाकडे केली होती। मात्र या मागणीला प्रशासनाने नकार देत या ठिकाणी कारवाईचे संकेत देखील दिलेले होते। त्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेण्याचा प्रयत्न देखील गावकऱ्यांनी केलेला होता, मात्र तो देखील प्रशासनाने हाणून पाडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर कुठेतरी आपण पाहतो की या ठिकाणी मोठा तणाव जो आहे तो गावकरी आणि प्रशासनामध्ये निर्माण झालेला पाहायला मिळालेला होता। त्यानंतर आज आता शरद पवार जे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत, ते स्वतः उद्या या गावामध्ये जे आहे त्या ठिकाणी भेट देत आहेत, गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न ते करणार आहेत। आपण पाहतोय उद्या सकाळी साधारणपणे 10 वाजता ही सर्व तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सकाळी 10 वाजता शरद पवारांची या ठिकाणी गावामध्ये गावकऱ्यांशी संवाद बैठक आहे आणि या बैठकीसाठीच आपण पाहतोय भव्य असा स्टेज जो आहे तो या ठिकाणी या गावामध्ये उभारण्यात आलेला आहे। ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच्या दिशेलाच हा भव्य असा स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि शरद पवार उद्या या गावकऱ्यांना नक्की काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। खरं तर आपण पाहिलं की विधानसभा नुकत्याच पार पडल्या आणि त्यामध्ये मार्कडवाडी गावामध्ये जवळपास 1003 मतं जे आहेत ती राम सातपुते जे भाजपचे उमेदवार त्यांना मिळालेली होती, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना 843 मतं मिळाली आणि त्यामुळेच कुठेतरी गावकऱ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवरती प्रश्न उपस्थित केला, हरकत घेतली आणि त्यानंतर बॅलेट पेपर पद्धतीने मतदान गावामध्ये घेण्याचा प्रयत्न गावकऱ्यांकडून झाला, मात्र तो प्रशासनाने हाणून पाडलेला पाहायला मिळालं। त्याच्याच पार्श्वभूमीवरती आता उद्या शरद पवार जे आहेत त्या ठिकाणी या गावाला भेट देत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय समोर जे माजी आमदार आहेत माळशिरसचे राम सातपुते त्यांचं बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री झाले म्हणून स्वागताचं बॅनर जे आहे ते बरोबर या सभास्थळाच्या समोरच्या दिशेलाच लावण्यात आलेलं आहे। दुसरीकडे राम सातपुते यांनी ट्विट देखील केलेलं होतं की शरद पवार उद्या मार्कडवाडीमध्ये येत आहेत, तर मी केलेले विकास कामं जे आहेत त्याची पाहणी करण्यासाठी ते येत आहेत, अशा पद्धतीचं खचक ट्विट देखील त्यांनी केलेलं होतं। त्याचबरोबर मी जवळपास 21 कोटी रुपये जे आहेत त्या गावामध्ये खर्चून या ठिकाणी विविध विकास कामे केलेली होती। बोटिंग क्लब जे आहे ते देखील केलं होतं, त्याचा देखील पवारसाहेबांनी आनंद घ्यावा अशा पद्धतीचे खोचक ट्विट जे आहे ते भाजपच्या माजी आमदार राम सातपुते यांनी केलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीत राजकारण जे आहे ते मोठं तापलेलं आहे। आगामी काळामध्ये राहुल गांधी देखील मार्कडवाडीमध्ये येणार आहेत आणि इथूनच लॉंग मार्च जो आहे EVM वोटिंग मशीन जे आहे त्याच्या विरोधात ते देखील होणार असल्याचा माहिती जी आहे ती इथले आमदार जे आहेत उत्तम जानकर यांनी दिलेली होती। त्यामुळे एकंदरीतच आगामी काळात मार्कडवाडी हे EVMच्या विरोधातलं एक मोठं केंद्र बनते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मार्कडवाडी, माळशिरस, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।